नमस्कार, मी डॉक्टर संदीप कानसुरकर. मी संधिवात तज्ज्ञ म्हणजेच रुमॅटॉलॉजिस्ट आहे, भारती हॉस्पिटल पुणे येथे. आज आपण संधिवाताबद्दल काही तुरळक माहिती जाणून घेणार आहोत. समाजामध्ये बरेचसे समज आणि गैरसमज संधिवाताबद्दल पसरलेले आहेत. त्याचं विवरण करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. बेसिकली संधिवात कोणाला होतो? संधिवातासाठी कुठलं काही वय वगैरे आहे का? असं काहीच नाही. संधिवात एकदम 5 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीमध्ये कोणाला पण होऊ शकतो. संधिवातासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही, कुठलंही वय नाही असं आपण सांगू शकतो की ज्या वयामध्ये संधिवात होऊ शकत नाही. संधिवात झाल्यानंतर नेमका हा प्रश्न पडतो की हा संधिवात का होतो? असा सुद्धा एक समज आहे की याच्यासाठी प्रत्येक वेळेला काही जेनेटिक कारण असावं किंवा अनुवंशिक कारण असावं असं सुद्धा काही नाही आहे. अनुवंशिकतेचा निश्चित काही भाग असतो, पण पूर्णतः अनुवंशिकता याच्यामध्ये पॉझिटिव्ह नसते. बऱ्याच वेळेला काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि काही अनुवंशिक फॅक्टर्स एकत्र येऊन संधिवात उत्पन्न करतात. आणि बऱ्याच वेळेला संधिवात का उत्पन्न झाला, नेमका कुठल्या कारणामुळे उत्पन्न झाला हे समजू शकत नाही. पण आपल्याला संधिवात एकदा निर्माण झाल्यानंतर, सुरू झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट नक्कीच करता येते. हा ट्रीटमेंट का होतो संधिवात? संधिवात होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या ज्या शरीरातल्या इम्युन पेशी असतात, म्हणजे वाईट पेशी असतात, ज्यांचं काम की शरीराचं संरक्षण करणं आहे. त्या संरक्षण करणाऱ्या पेशी नॉर्मल कंडिशन्समध्ये एखाद्या जंतूच्या विरोधात जंतूला नष्ट करण्यासाठी काम करतात. पण याच पेशी जर का गैरसमजामुळे आपल्याच सांध्याच्या पेशी आणि त्यांच्या विरोधात काम करायला लागल्या, तर सांध्याच्या पेशींना कारण नसताना ते इजा पोचवतात. इम्युन पेशी आणि सांध्याच्या पेशी या दोन्ही शरीराच्या आपल्या पेशी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटमध्ये ह्या इम्युन पेशींना आपल्याला कंट्रोल करायला लागतं की जेणेकरून त्यांनी सांध्याच्या पेशीवर अननेसेसरीली अटॅक करू नये. आणि ही ट्रीटमेंट जी आहे, ही ट्रीटमेंट बेसिकली ह्या प्रकारचं जे इन्फ्लेमेशन असतं याला कंट्रोल करतं. एकदा इन्फ्लेमेशनला आपण कंट्रोल केल्यानंतर ही ट्रीटमेंट कंटिन्यू करायला लागते. आणि जोपर्यंत इम्युन पेशी ॲक्टिव्ह आहेत तोपर्यंत आपल्याला ही ट्रीटमेंट चालू ठेवायला लागते. जर आपण संधिवातामध्ये लवकर ट्रीटमेंट सुरू केली तर ह्या इम्युन पेशंटच्या सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये आपण जर त्यांना कंट्रोल करू शकलो तर आपल्याला लाँग टर्म त्याचा फायदा होऊ शकतो आणि लवकरात लवकर आपली ट्रीटमेंट कमी होऊ शकते किंवा काही पेशंट्समध्ये बंदसुद्धा होऊ शकते. नेमकं काय होतं संधिवातामध्ये? एकदा संधिवात सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये तुम्हाला सांध्यांमध्ये अखडपणा जाणवणे, सकाळी उठल्यानंतर सांधे ताठ होणे आणि सांध्यामध्ये दुखणे हे सुरुवातीचे लक्षणं असू शकतात. काही पेशंट्समध्ये सांध्यामध्ये सूज येणे आणि प्रत्येक मुवमेंटला त्रास होणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम जाणवतात. थंडीच्या दिवसामध्ये किंवा झोपेतून उठल्यानंतर या लक्षणांची तीव्रता जास्त असते. अशा वेळेला संधिवात हा जो आजार आहे हा बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केला जातो की फक्त पेन किलर्स घेऊन किंवा तात्पुरती ट्रीटमेंट देऊन याला ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याच्यामुळे आपल्याला लाँग टर्म फायदा मिळत नाही. अशाने संधिवात जात नाही. संधिवात आपल्याला कमी करण्यासाठी त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करायला लागते. आणि ही ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला लागणारे पेन किलर्स, स्टिरॉइड्स याची गरज आपल्याला रुटीनली पडत नाही आणि आपलं शरीर त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण होतं. नेमकं काय करायचं? ट्रीटमेंट म्हणजे संधिवाताची एकदा ट्रीटमेंट सुरू केली की ती हळूहळू काम करते आणि संधिवातावर पकड घेते. एकदा ट्रीटमेंटची संधिवातावर पकड आल्यानंतर कॉमनली होणारा प्रॉब्लेम हाच आहे की लोक काही दिवस ट्रीटमेंट घेतात संधिवाताची आणि नंतर ती ट्रीटमेंट बंद करतात, असं समजून की आपला संधिवात आता बरा झालेला आहे. आणि ही सर्वात मोठी ट्रीटमेंटमध्ये चूक होते पेशंट्सकडून. जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला सांगत नाही की संधिवाताची ट्रीटमेंट बंद करा किंवा कमी करा, तोपर्यंत मनाने कुठलेही निर्णय घेऊ नयेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळच्या वेळी फॉलोअप्स करणे आणि टेस्ट करणे हे पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि असा आमचा ओव्हरऑल अनुभव आहे की जे पेशंट व्यवस्थित ट्रीटमेंट फॉलो करतात आणि व्यवस्थित टाईम टू टाईम टेस्टिंग्स करतात ते पेशंट्स बाकीच्या पेशंट्सपेक्षा अत्यंत तंदुरुस्त राहतात आणि आपलं काम व्यवस्थित पाहू शकतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, संधिवाताचे बरेचसे आमचे पेशंट्स आहेत जे की एकदम ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये आहेत, आपलं काम व्यवस्थित करतात. इवन काही पेशंट्स आमचे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत जे की नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपला खेळ दाखवतात. हे सगळं पॉसिबल आहे. पण कधी?
जेव्हा तुम्ही संधिवाताची रेग्युलर आणि व्यवस्थित ट्रीटमेंट कराल तेव्हा घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही आहे. आमूलाग्र बदल झालेले आहेत संधिवाताच्या ट्रीटमेंटमध्ये. जी परिस्थिती 3-4 वर्षापूर्वी किंवा एक 10-15 वर्षापूर्वी होती संधिवातामध्ये, की फारसं काही खास ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे, फक्त डॉक्टर्स पेन किलर किंवा स्टेरॉइड देतात, हा मोठा गैरसमज आहे. आज छान ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, उत्कृष्ट त्यांचे रिझल्ट्स आहेत आणि व्यवस्थित आपण ट्रीटमेंट करू शकतो. तुम्हाला जर संधिवात असेल किंवा त्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कधी पण आमच्या भारती हॉस्पिटलच्या संधिवात विभागामध्ये येऊन तुम्ही दाखवू शकता आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहोत.